मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपावर बैठक, विदर्भातल्या जागांवर बैठकीत चर्चा, मुंबईतल्या जागांवर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती. शासनाच्या भरोश्यावर राहू नका, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, नितीन गडकरींच्या वक्तव्याला राऊत आणि सुप्रिया सुळेंचाही दुजोरा. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं ट्विटर पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी दिल्लीचे उंबरे झिजवणं ही भीक असा निशाणा. रत्नागिरीतले ठाकरे गटाचे 3 उमेदवार जवळपास निश्चित, मातोश्रीवर खलबतं, संजय कदम, राजन साळवींचं नाव, सामंतांविरोधातल्या उमेदवाराची मात्र उत्सुकता. अजित पवार गटाचे आमदार राजू कारे मोरे यांची महिला अधिकाऱ्यांना धमकी, निपटून टाकण्याची केली भाषा. बीडमधील नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा, मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसणार, मनोज जरांगेंची माहिती. धनगरांचा एसटीमध्ये समावेश नको, मुंबईत आदिवासी आमदार मंत्री कार्यकर्ते एकवटले, झिरवळांचा ठिय्या. बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा कोयत्यानं खून, आरोपी ओंकार भोयटेला साथीदारांसह अटक, कारण अजून उघड नाही. नेपाळनं कोसी नदीमध्ये पाणी सोडल्यानं बिहारमध्ये 4 ते 5 जिल्ह्यात मोठी पूरस्थिती, 45,000 घरांचं नुकसान. अदानी इलेक्ट्रिसिटीकडनं नवरात्र मंडळांसाठी माफक दरात वीज उपलब्ध होणार, तात्पुरते वीज जोडणीसाठी वेबसाईटवर अप्लाय करण्याची सुविधा. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडनं नावाची घोषणा.